आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत एक द्वापार युगातील कथा। या भूतलावर कंस राजाने अधर्म माजवला, हाहाकार माजवला, संपूर्ण जीवसृष्टीला नामहरण करून सोडले। संपूर्ण देवता चिंताग्रस्त झाले। ब्रह्म विष्णू महेश विचार करू लागले, या सृष्टीचं संगोपन कसं करावं, या सृष्टीचं रक्षण कसं करावं। या विचारात सारे देवगण चिंताग्रस्त झाले। ब्रह्मदेव आणि श्री महादेव यांनी भगवान विष्णूला, भगवान आदिनारायणाला, लक्ष्मीपते भगवान विष्णू देवांना विनंती केली, हे प्रभू, या सृष्टीच्या रक्षणासाठी, या सृष्टीच्या संगोपनासाठी आपल्याला या सृष्टीवर 8 अवतार धारण करावा लागेल व त्या कंस राजाचा अंत करावा लागेल। बघता बघता भगवान विष्णुदेवांनी कंस राजाची बहीण देवकी, या देवकी मातेच्या उदरी 8वा अवतार, 8वा अपत्य म्हणून जन्म घेतला। त्याच भगवान विष्णुदेवाची म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार लीला आपल्या समोर सहर्ष कविता सादर करत आहोत। भगवान विष्णुदेवाचा अवतार
उधळीत आला माथ्यावरी घरात चल आवरून शिणगार बाजारी जाऊया पोरी पोरी घरात चल आवरून शिणगार बाजारी जाऊया पोरी पोरी हॅलो हॅलो हे वरच्या वाडीत मावशी राहते बघ तिलाच मारून बघ तेही आपल्यासोबत असं म्हणतेस मीच आग मारते अगं मावशी मावशी ग हॅलो हे पहा सोलदाई नाट्याला म्हणा देवणूक कोणाली याद करत मावशीचं गीत करण्यासाठी शाहीर दत्ता भेडे नामवंत शाहीर दत्ता भेडे आयुष्याची शाहिरी केली ज्यानं काय कमावलं नाही आपल्या कलाकृतीमध्ये त्यांनी फक्त शाहिरी केली असे शाहीर दत्ता भेडे यांनी स्टेजवर जाऊन हे गीत गायचंय अगं दादाबाई माझ्या
अग ग राधाबाई, अग ग राधाबाई, हात कशाला मारिते, माझ्या विना राधे तुझं काय रडते, माझ्या विना राधे तुझं काय रडते. बाजाराची नाही माहिती तुम्हा तेव्हा ठेवली ती म्हातारी, बाजाराची नाही माहिती तुम्हा तेव्हा ठेवली ती म्हातारी. विकायला मी ग बाई, विकायला मी ग बाई, माझ्या विना राधे तुझे काय रडते, माझ्या विना राधे तुझे काय रडते. अर्जुन राजू रेवणे. बरं जण एवढे चालले तरी कुठे? अगं राधे कशाची आग मारली? अगं मावशी आम्ही साऱ्या पोळी मिळून मजुरीच्या बाजारी चाललोय बघ, तू चल ना का आमच्यासोबत? अगं राधे आधी का नाही बोलली? चांगली नटून नटून आले असते ना का बाजाराला? अगं आमचं पण अचानक ठरलं बघ. असं म्हणतेस मग चला तर जाऊया बाजाराला. अगं बोलिलो बाजारी जायचं तर पण घेतलं काय नेसलं काय सांगितलं नाही या मावशीला. सांगितलंच पाहिजे. अगं सांगितल्याशिवाय आपल्या मालाची विक्री कशी काय होणार? आम्ही साऱ्या पैसे मिळतोय, तू घेतलंय बघ. असं म्हणतेस मग चला तर. अगं मावशी का आम्हाला विचारलं तर तू काय घेतलं ते सांगितलं नाही. अगं राधे माझं काय कशात काय आणि पाचक्यात पाय तरी पण सांगते हा तुला. ऐक तर हा राधे, दही झालं दूध झालं विकायला घेतलाय खवा. अगं राजा ऐकतेच ना ग? हो मावशी. दही झालं दूध झालं विकायला घेतलाय खवा. मी एकटीच चालली, तुम्ही बाळा मावशी काय बोलते? अगं बाजाराला चला, मला काय वाटलं? काय नाही
हरे विठ्ठल हॅलो देवा देवा आम्हाला बोलवण्याचे कारण ठीक आहे देवा या पण अरे देवाने सांगितलेली कामगिरी ऐकलंयस ना मग आता करायला हवी मग करणार कोण म्हणजे तू आणि मी हा तुझ्यान जमणार नाही मला पण काय त्याला झेपणार नाही बघ नाही रे माझ्या जोडीचा तो वाकडे आहे बघ हा त्याला हाक मारून घेतो हुशार माणूस आहे मग रे वाकड्या काय झालं कसा मारता अरे काय ना सुद्धा म्या अरे लवकर ये अरे कशाला आज आपली मजा आहे मग मजा आणि तिर कसली आज आपल्याला भरपूर काही दूध खायला मिळणार आलो हा
केव्हाची आग मारली काय झालं का? यायला एवढा उशिरी गडबड घेतली तुझी मला काय सांगू तुम्हाला काय सांगू सांगतोय ना तो सांग काय तर मला वाईट असलो मला वैतागलो हा. मग काय फक्त माझी ती अरे का वैतागलास का मला काम म्हणजे काय का सकाळी उठलो सकाळी उठलास उठलो तर बघतो तर काय काय बायको घरात नाही बायको घरात नाही काय चप्पल म्हणून तिला एखादं शोधलं शोधलं तरी पण ती दिसलीच नाही दिसलीच नाही म्हणून हात मारला हात मारलास काय मारला ए वाचते हे वासरते. मग काय झालं धावत आली माझ्याकडं काय म्हणतोस आणि काय हाकवला पहिल्या हाकेला बघ घालायला कोणाचा हो, वाकड्याचा धावला तिच्या वाकला होता अरे मग वाकड्याला तू हो. मग वाकल्यानंतर मग? आधी पती मग असू दे ए, आली 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 हा. आणि मला म्हणाली काय म्हणाली अहो अहो हो हो तपून त्याला पळाली शकुंतला म्हणाली? शकुंतला पळाली तुला माहिती ना अगं एवढं दिवस ना त्यांना ते सुपाऱ्या केला तरी तो शकुंतला माहिती नाही ती बायको वासन हा. आणि आता शकुंतला कोण कोण म्हणजे माझी गाय अरे काय म्हणजे काय काय तुम्हाला वाटलं काय कुठं पळाली कुठे वरच्याला मला काय म्हणतोस तरी काय पण मला सांगितलं ना हा. शकुंतला पळाली वरच्या लानाला हा. म्हणून मी काय केलं काय केलं धावत त्या वरच्या लानाला गेलो धावत धावत वरच्या रानाला गेला म्हणजे काय काय म्हणतोस आणि काय तुला बघतो तर काय काय? एवढी मोठी दाल एवढी मोठी झाड हा हा एवढी नव्हती लई मोठी होती हा तरी एवढी काय सांगतो एवढी मोठी मोठी होती का हा. अलग ती नव्हती ती कटा 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 काय कशी आलं कटा 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 काय म्हणतोस काय? टाकेल खोलून तुझा सकाळच्या बागता मला तेव्हा काय ए, अरे मग कशा झालंय अलं म्हणून फुलं जाऊन बघायला गेलो बघायला गेला तर बघायला गेलो मुलं काय म्हणत बघतो काय? मला एवढा मोठा वाघ किल्लं वाघ मोठा वाघ वाघ पतीला झाली झाली काय म्हणतोस तरी काय काय शपथ वाघ माझ्या का बघी हा. मी वाघा का बघी वाघ तुझ्याकडे बघी हा. आणि तू वाघाकडे बघी हा. हा मग काय झालं काय झालं तू घाबरला अशी कानपात की फुलं सुद्धा मग? मला मी पुरते काम मोडी अलग तोला नाही तोला असू दे तोला नाही असू दे मग मग काय झालं तुझं काय हा. वाघ माझ्याकडे बघत होता मी वाघाकडे बघत होतो हा वाघाने मला बघून तरकारी फोडला वाघाला तुला बघून सरकारने पडला तरकारी फोडला हा. काय केलं मी पण तिथे नाही तरकारी फोडली वाघाच्या मागणं वाघ पुन्हा दरकारा कोणी मी मागण्या दरकारा वाघ पुन्हा दरकारा कोणी मागण्या स्टँड अप काय मागणी काय माझ्या काय बोलला काय बोलतो वाघ पुन्हा दरकारा कोणी मागण्या दरकारा ए बरोबर बरोबर म्हणजे काय अला इथं मागणं नको मग अला वाघाच्या म्हणजे वाघ आधी नंतर तू मग हा मग काय मग हा एकदाच वाघान दरकारी फोडल्या बरोबर हा. मी पण एक दरकारी फोडली तिलं हा मग वाघ माझ्या मांगा लागला वाघ तुझ्या मागे लागला मग काय म्हणतोस काय काय शपथ हा मग काय मग काय काय? मला वाघ पाठीला मी पळालो पळाला इकडे आलास मला नऊ आलो मग? मला थोडं झाड दिसलं झाड दिसलं शेवळीचं? मग काय शेवरीचं कानपत की सरळ झाड मध्ये शेवरीचं अला त्याला काटा आपटा थोडं झाडाला काटा आपटा तर कुठले का लागलं कसलं म्हणजे घेण्याचं मग तुला वाटलं शेवरीचं वाटलं अरे त्याला काटा आपटात शेवरीची झाड तू कधी गेलाच नाही वाटलं ना ए पुढे काय झालं अला मी वरच्या टोकाला चढलो हा. मग कुठं असं वाघ कुठे कुठं? ए तू टोकाला चढल्या वाघ मुदातच असणार मग तरी काय उठलो तरी कसा कशाला
कशाला म्हणजे जेवायला मला जेवायला वरती टाकलं होता तो लोक काय म्हणतोस काय? 3 वाजलं त्याला कवा झालं ना काय म्हणतोस तरी काय? तू आता करतो सगळं गावात होत तुझं झालं काय? लगा 3 तास झाल्यावर बसलो होतो मग काय झाली तुला तुला आता कमी तरी काय मग उतरलो तर वाघ खाली मग तू वन्नत होती वर्गात सोडली? वन्नत सोडली हा. वाघ नाही झाला ना वलवर वळवला काय म्हणजे घरावर वाघाला चढायचं म्हणा ना तुझ्या घरावर वाघ वर चढला. मग मला तो वाघ झालं बोल त्याला मी चालू करताय मग? मला अकली बोलते झालं कापून टाकली कापून टाकली पण कापलीस कुठे उत्तर म्हणजे सेंटरला काय म्हणतोस काय? मला वाघ खाली पडला हा. आता मी फक्त खाली आलो हा. आणि तुमच्या दोघांची हाक कापली हा. आणि इथं आलो ए कशाला बोलायला माहिती आहे? आई तेव्हा तिथं वाजता होता तेव्हा हे वाजलो ए त्याला ए कशाला बोलायला माहिती आहे? त्याला कृष्णदेवाचं काम आहे. आपले ते मुलीवाले हा 16 सहस्त्र हा. 308 गोपिकांचा मेळा. या भावानं किंवा आणलं काय ए हा. इकडे त्या भावानं त्याला गेलो 16 सहस्त्र 308 गोपिकांचा मेळा. गोपींच्या कवळणी त्यांचा जमाव. त्यांचा धर्मा होय हा मेळा अडवायचा आहे. मला वाटतं किंवा लागतील म्हणून त्या भावाला सांगत ए. काय चल तिकडनं गवळणी येतात. काय हा चल. आज मथुरेचा बाजार चला उशीर होईल फार आज मथुरेचा बाजार चला उशीर होईल फार माट घेऊन डोई वर माट घेऊन डोई वर घ्या गोरस मठ घ्या मठात दूध घ्या जाऊया ग लवकर घ्या गोरस मठ घ्या मठात दूध घ्या जाऊया ग लवकर आज मथुरेचा बाजार
हुरा हुरा वाटेची मला झाला वखरी अवघड पुढे वाटा मला घागरी अवघड पुढे वाटा एक डाव मिळून पोरी पोरी मागे नका पाहू पोरी पाहू पोरी तुम्ही काय तुम्ही काय राहील कधी या बोलत वाटग्या माटात नाव याद लवकर या बोलत वाटग्या माटात नाव याद हे पहा वाटेची मला चला वखरी अवघड पुढे वाटा पुढे मिळून पोरी पोरी मागे नका पाहू पोरी कोणी तारी कमी दत्ताचे गवन तुम्ही करा हो श्रवण कमी दत्ताचे गवन तुम्ही करा हो श्रवण राहिले कधी आम्हाला दाबोरत माडग्या दाबोरत माडग्या तुझ्या माग वर काय झालं याला काय लाज आली काय? त्या बाबून पकडलं यांना अडवायचं आहे अण्णा अडवायचं होतं मग? अण्णा त्यांना ढालवलं काय अण्णा त्यांना यवती चालवतो मग हट्टा आलोय ए तेव्हा चांगला आहे काही नाही चांगला दिसतो अण्णा चालवायचं आहे ना अडवायचं आहे मी सांगतो तसं कर का? त्यांच्यात एक साडीला ती मावशी आहे बघ आई चप्पल आहे ते लोकांना मावशी पण आली आहे ए, हा. तुझी मावशी नव्हं त्या पोरीची मावशी मला वाटतं माझी मावशी पण आली तिथे ए तिला जाऊन विचार काय चालू ए मावशी हे मावशे तू आलेली कुठून तू आलेली कुठून आणि जायची कुठं नाही ती कुठं तिकडे त्या मावशाला जाऊन विचार काय तू आलेली कुठून आणि जाणार कुठं ए तू विचारायचं आहे. तर खरलं मला इथलं मग तेव्हा मी काय खंडून घेतलं ए त्या इच्छा मला घरी तू खाता तुम्ही पण जेवढं खाल्लं ए! मला हा विचार. त्याला खवत आहे त्याने विचारतो तो म्हणतो म्हणून लगेच खातो ए म्हणजे अरे मेल्या
म्हैशी कोणाला बोलतो मावशी आहे मी तुम्ही काय म्हटलं काय म्हटलं अरे मावशीच म्हटलं ऐकायला म्हैशी गेला मावशी तू बहिणी आहे अरे वाकड्या नेहमीच नाही ते नुसते मारते तू बहिणी आहे अरे वाकड्या हा. लवकर बोल काय त्या I love कामाचं you. आम्हाला उशीर बोल आय लव्ह यू अरे वाकड्या कामाचं काय ते बोल सांगितली नाही तेवढंच विषय ही काय म्हणते काय? लवकर बोल लवकर मग सांगत आय लव्ह यू ए मावते तुला ये. काय रे वाकड्या सांगतो नाही तर मोठं नाही बोलून मध्ये मध्ये फोन निघतं ऐक तू आणि निघ कुठून आणि जाणार आम्ही आईला गोकुळातून आणि जाणार मथुरेला मावशी काय म्हणाली काय म्हणाली मावशी काय म्हणाली हे? काय म्हणाली काय तू ऐकलं काय तुझ्या कजरा तुझं ऐकलं ना काय म्हणाली तू भैया ऐक. काय म्हणाली काय म्हणाली? काय म्हणाली मावशी काय म्हणाली काय म्हणाली आम्ही आल्या चॉकलेटलो हा. त्यानं नुकली त्या मला ए अशी नाही बोलली आली ना गोकुळातून जायच्या मथुरेला तू जाऊची ए तिला सांग रस्ता प्रतिबंध आहे पण मी सांगू मग त्याच्यासाठी मला बोलवलं मग सगळा धरला सगळी माझी गुलाब वाटायला ना तोंडी होती वा. धरला सगळं इतकं बोलवलं मला आता विचार इतक्यात तो ए मावशी तिकडे ये काय रे वाकड्या रस्ता प्रतिबंध आहे म्हणून सांग ए मावशी सगळा रस्ता पटपटीत आहे मग आम्ही दुसऱ्या वाटेन जाऊ तिथं दोन धुमो होते मग आपल्याला म्हणतात तरी कोण आई छोको मावतो मला बोलवलं नाही अरे कोण आहेस तू अगं मीच तो अरे मला कोण आयची बसला मी अरे वाकड्या अरे कृष्णदेवाच्या संगतीचे पेंड्या सुद्धा म्हणजे तू वाकड्या ए मावशी आम्ही ती पूर्ण देवाच्या चौकीत ए संगतीचे चौकीचं ना मला माझी ती खोबरी आहे मावशी आम्ही ती पूर्ण देवाच्या संगतीत हा पेंड्या कुठे मी वापरले मग आपल्याकडे कायदा आहे का हॅलो. हे पहा. माझ्या वाद उद्या रविवार मनवा जठार थोडक्यात शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी रूप मोहूनी या जाते मदनाची मंजिरी रूप मोहूनी या जाते मदनाची मंजिरी माझा डोका दाखव काय माझा तुला नको हा नको होय
सगळी गावातली मार ते मावती आहे अरे काय रे वाकड्या अरे वेळा काय कायदा हा हॅलो लवकर हे पहा अरे वाकड्या काय हटलं करत होते वेळीपणी समोर होता आईना असा नव्हता अण्णा होता असा नव्हता अरे वाकड्या हिंदी मी सांगितलं काय अरे वाकड्या ऐक तर करत होते वेळीपणी समोर होता आईना अहो दिनेशराव तुमच्याशिवाय जीवच मला नाही ना त्याचप्रमाणे गौरव दादा लिंबूकर गौरव लिंबूकर अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी गौरवरावांचं नाव घेते मी त्यांची राणी ती पहिली होती अरे वाकड्या चल कायदा सांगूया कायदा कायदा मावती कायदा आहे ए, हॅलो हे पहा साहिल सोनील अरे वाकड्या अरे ऐक तर आपण मसूरची का ना का ती शिजत नाही लवकर अरे वाकड्या ती काय पण सांगते गाली डाळ मसूरची डाळ मी म्हटलं शिजत नाही डाळीत डाळ तुरीची डाळ साहिलरावांचं नाव घेते 6 महिन्यातच खेळवते बा रविराज पवार यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपयाचा पारितोषिक आला आहे त्यांचं देखील असं म्हणणं आहे मावशीनं नाव घेतलं पाहिजे रविराज पवार कुठे गेला बाबू गहूचे पोते सुईने वसवले गहूचे पोते सुईने वसवले रविराजरावांनी मला पावडर लावून फसवले त्याचप्रमाणे ऋतिक दादा भिंगारडे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे त्यांचं असं म्हणणं आहे मावशीनं नाव घेतलं पाहिजे टप्पल केवलाय आणि मी केवला जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ऋतिकरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने तर या बक्षीस दात्यांचे मनस्वी आभार धन्यवाद 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 राधे निघाली कुठे तू थेट हे उतरून ठेव खाली माट राधे निघाली कुठे तू थेट हे उतरून ठेव खाली माट तुला सांगतोय खरं गवल्याची पोर मी उभे आहेत वाटेवर तुला सांगतोय खरं गवल्याची पोर मी उभे आहेत वाटेवर
मावशीला सांग आमच्या कायद्यानं आणि देवांच्या हुकमानं या ठिकाणी तुला बसावं लागेल. म्हणजे माझा डान्स नाही आवडला तुला? डान्स माझा आवडला ना म्हणून सांगितलं का? मग ते करतो नाही का हो फुलं फुलं नुसता बघा आता सांगतोय काय ते मावते कुठे गेली गेली वाटतं काय रे वाटल्या आता मी सगळ्यांचं घेतलं अरे मेला काय आव. मेला असं बोल ना मग आई का वागड्या ते नाव दे. काय केलं? फिरायला गेले होते रत्नागिरीच्या खाडीला. मी सांगणार अगं रत्नागिरीत खाली नाही आहे दापोलीत खाली आहे अरे वाकड्या जसं मला माहिती आहे दापोलीत खाली आहे अरे वाकड्या ऐक तर हा, काय पण मी सांगते सगळ्यांना नाही तर पत्र तर थांब पण थांब फिरायला गेले होते रत्नागिरीच्या खाडीला. वाकड्याचं नाव घेते आग लागली त्याच्या शेंडीला. अरे पाणी आण पाणी आण ते पाणी आण ए भाच्या पाणी घेऊन ये याला शेतीला आग लागली माझी ए, या मावशीला सांग चालते तर भाता पुंज घ्यावा काय झालं का आमच्या कायद्यानं आणि देवांच्या हुकमानं या ठिकाणी तुला बसावं लागेल. म्हणजे संकल्प ते तुला ये काय रे वाकड्या आमचा कायदा ऐकला अरे हो ऐकला तुमचा कायदा. तो बोल ठरल्या ठरल्या अरे कृष्णदेवांच्या भेटीला जाऊया. ठरल्या त्यांना सुद्धा सांगितली का तरी अपूर्ण दिसत आहे आपण डोळ्यात बोलल्याने विचारलं पाहिजे मथुरेचा रस्ता बंद आहे इथं मी पाय युगा युगाचे हे अवतार जाणून घे. युगा युगाचे हे अवतार जाणून घे. सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे. सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे. युगा युगाचे हे अवतार
वाजवी मंजुळ पावा वाजवी मंजुळ पावा नंदाचा हा गिरी धारी बाई नंदाचा हा गिरी धारी बाई नंदाचा हा गिरी नेहमी येणाऱ्या घोडानी अद्याप ही पत्ता नाही आले लक्षात ही कामगिरीच्या काळच्या कृष्णाची नसली पाहिजे असाच जातो कुंजवनात आणि त्याच्या गाई म्हशींचा चिराच्छेद करतो म्हणजे झाला अपमान करू नाही काय तुझा सत्कार करू कृष्णा गौडांना तू काढवलं तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर युद्धात सज्ज हो